सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण ही पाहतोय। सोलापूर मध्य मतदारसंघात मतमोजणी रखडल्याचं कळतंय। अद्यापही पोस्टल मतमोजणी सुरू झालेली नाही अशी बातमी कळतीये आणि मतमोजणी रखडल्यानंतर उमेदवार प्रतिनिधी आता कंटाळलेले आहेत। सर्व 288 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत। 142 जागी महायुती तर 130 जागी मविया आघाडीवर आहे। अपक्ष आणि छोटे पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत। अशा प्रकारे 288 म्हणजे सर्व जागांचे कल आता झी 24 तासच्या हाती आलेले। सगळ्यात आधी वेगवान अचूक बातमी आपल्यापर्यंत झी 24 तास पोहोचत आहे। कलांमध्ये सध्या महायुतीने आघाडी घेतलेली आहे। सोलापूर मध्य मतदारसंघात मतमोजणी रखडल्याचं कळतंय आणि पोस्टल मतमोजणी सुरू झालेली नाहीये आणि ही मतमोजणी रखडली आहे। त्यामुळे सध्या उमेदवार आणि तिथले कार्यकर्ते कंटाळलेले दिसतात। तर पोस्टल मतमोजणी अजूनही सोलापूरमध्ये सुरू झालेली नाहीये। संजय काका पाटील पिछाडीवर गेलेले। सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रोहित पाटील 406 मतांनी आघाडीवर आहेत। सांगलीमधून महत्त्वाची बातमी। अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू आता आघाडीवर आलेले आहेत। कलांमध्ये बदल दिसत आहेत। अचलपूरमध्ये मतदारसंघातून बच्चू कडू आघाडीवर आहेत। जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। 288 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेत आणि आपण हे पाहतोय। 140 जागांवर महायुती, 132 जागांवर मविया आघाडीवर, अपक्ष आणि छोटे पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत।